नमस्कार मित्रांनो. तर आजचा आपला विषय आहे पैसा कसा वाढवावा. पैसा टिकत नाही, पगार झाली, पैसा आला की महिन्याच्या शेवटला आपल्याकडे पैसा अजिबात राहत नाही. तर त्याचं नेमकं कारण काय? तर पैसा टिकण्यासाठी काय करावं ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला 50-30-20 चा फॉर्म्युला माहीत आहे का? तर हे फक्त श्रीमंत लोकांनाच माहिती आहे. 50, 30 आणि 20 चा फॉर्म्युला नेमका काय आहे? तर आपण आता तो पाहू. तर 50% म्हणजे जी आपली कमाई आहे, जी आपल्याला पगार येते त्याच्यातली 50% आपल्याला काय करायचं आहे, की जे आपल्या घर खर्च आहे, ज्यामध्ये किराणा आहे, त्यानंतर घर भाडे आहे, अशा ज्या लागणाऱ्या जे गरजा आहेत, त्याच्यासाठी आपण 50% रक्कम वापरू शकतो. त्यानंतर 20%, तर 20% आपण हाऊस म्हणून वापरू शकतो, ज्याच्यामध्ये आपला EMI आहे. त्यानंतर आपल्याला बाहेर जेवण्यासाठी खर्च लागतो. त्यानंतर आपण कोणता मूव्ही वगैरे पिक्चर पाहण्यासाठी समज आपलं जे मनोरंजनासाठी 20% खर्च करू शकतो. त्यानंतर राहिले 20%, तर 20% आपल्याला बचत करायची आहे. तर ती बचत कशासाठी करायची आहे? तर आपण कशामध्ये बी बचत करू शकतो. आपल्याला 20% बचत करणं फारच गरजेचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, की आपण समज म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला SIP करायची आहे. आता तुम्ही म्हणाल म्युच्युअल फंड काय असतं? तर ते आपण ते टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. आपल्या ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व माहिती आपण टप्प्याटप्प्याने तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यानंतर आपल्याला एखाद्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची. जर आपला फायनान्शियल ॲडवायझरी आपला जो आहे, त्याकडे आपल्याला सेव्ह करायचं. त्यानंतर आपण LIC मध्ये सुद्धा पैसे टाकू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला 20% सेव्हिंग करायची आहे. त्यामध्ये आपण आपल्याकडे समज आपल्याला FD तर माहिती सर्वांना. सुरुवातीचा आपला पहिला स्टेप FD. आपण आपले 20% रक्कम वाचून सुरुवातीला जवळ आपल्याला समज म्युच्युअल फंड माहीत नाही किंवा शेअर मार्केट माहीत नाही. त्यानंतर आपल्याला प्रॉपर्टीचं वगैरे जास्त नॉलेज नाही. तर आपण सुरुवात जी आहे ती टप्प्याटप्प्याने छोट्या-छोट्या गोष्टीपासून करायला पाहिजे. बचतीची आपल्याला एक सवय लागायला पाहिजे. तर 20% आपल्याला बँकेत का होईना ठेवायचं म्हणजे सुरुवातीला. त्यानंतर आपल्याला पुढं कळणारच आहे. तुम्ही दुसरीकडे बी पाहू शकता म्युच्युअल फंड काय आहे, स्टॉक मार्केट काय आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 20% तुमची जी रक्कम आहे ती सेव्ह करायची आहे आणि ती आपल्याला गुंतवणूक करायची आहे कशात नाही कशात तरी. त्याच्यामुळं आपला जो पैसा आहे तो वाढेल. म्हणजे जिथं आपल्याला ॲसेट आपले वाढवायचे आहेत ते 20% आपल्याला पुढं चालून काही इमर्जन्सीमध्ये त्यानंतर आपल्याला तो पैसा वाढल्यामुळे तो आपल्याला कामी येईल. तर अशा प्रकारे तुम्ही 20% जी रक्कम आहे ती आपल्याला वाचवायची म्हणजे वाचवायचीच. तर तुम्ही जर पैशाला आज वाचवलं तर पैसा उद्या तुम्हाला वाचवेल. तर असं तुम्ही पैशाचं ज्ञान शिकून घ्या. पैशाचं ज्ञान शिकल्याशिवाय आपल्या हातात पैसा राहणार नाही. तुम्ही कुठं बी पैशाचं ज्ञान शिका. आपल्याला समज पुस्तकं वाचा, चांगली चांगली पुस्तकं वाचा. पैशासाठी पैसा कसा वाचवायचा यासाठी चांगल्या चांगल्या लेखकांनी चांगले पुस्तक लिहिलेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे 2 पुस्तकं आहेत. हे आहे सायकॉलॉजी ऑफ मनी. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पैशाचं ज्ञान सगळं दिलेलं आहे. पैसा कसा टिकत नाही, पैशापासून पैसा कसा बनवायचा ही सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर हे आहे विचार करा आणि श्रीमंत व्हा. हे सुद्धा तुम्ही पुस्तक फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे मराठीमध्ये. तुम्ही विचार करा आणि श्रीमंत व्हा. हे असे फायनान्शियल जे चांगले पुस्तक आहेत ते तुम्ही वाचा. त्यानंतर रिच डॅड पुअर डॅड. रिच डॅड पुअर डॅड हे एक पुस्तक तुम्ही वाचायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे नेमकं पैशाचं गणितच काय. तुम्ही पैशाचं गणित शिकल्याशिवाय तुम्हाला पैसा तुमचा वाचणार नाही. पैसा वाचवण्यासाठी तुम्हाला पैशाचं नॉलेज घेणं फार गरजेचं आहे. आणि ते आपण आता माझ्या पद्धतीने मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. ती पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ही माहिती आपल्याला जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला एक काम करायचं आहे. आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला खूप रिसर्च करावा लागतो, माहिती काढावी लागते. त्यानंतर तुम्हाला आम्हाला सांगावं लागतं. तर अशी माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.